तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आम्ही नवीन घरात शिफ्ट झालेलो आहे, तर मी काही सामान ठेवण्यासाठी बेसिक्स मागवले होते. त्यात सगळ्यात पहिले पार्सल आले होते ते म्हणजे सँडल ऑर्गनायझर्स. माझे सँडल शूज सगळे असेच वर पडलेले होते म्हणून ते मागवले. ते मी ऑनलाईन घेतले होते. ह्यात मला आवडलेलं म्हणजे ते अगदी कुठेही व्यवस्थित बसून जातात, अगदी कानाकोपऱ्यातही व्यवस्थित बसतात. त्यात मी ते तीन घेतलेले, 3चा असा सेट घेतलेला. एकामध्ये मी सँडल्स ठेवल्या, दुसऱ्यात शूज ठेवले आणि तिसऱ्यात दोघांचे मिक्स हे असं ठेवलं ते. आणि ते मला माझ्या माहेरी पण घ्यायचं आहे, कारण तिथे पण माझे भरपूर सँडल्स आणि फुटवेअर्स आहेत. हे सगळे फुटवेअर्स इतके छान बसलेत ना की मला कुठेही वर खाली दिसले की माझे सँडल्स ते असे कुठूनही घेता येतात. आणि छान प्रकारे त्याला अशी चेन पण आहे. माझे सगळे सँडल्स वगैरे सगळे छान त्याच्यामध्ये मावून गेले. मग मी त्याच्यामध्ये एकामध्ये सगळ्यांमध्ये सँडल्स टाकले, एका ह्याच्यामध्ये शूज टाकले आणि एका ह्याच्यामध्ये दोघांचे आमचे शूज वगैरे सगळं मिक्स करून असं ठेवलं त्यामध्ये. आणि हे बघा, हे आता जसं तुम्ही बघतायत ना की त्याला अशी चेन आहे छान आणि सगळ्यांना चेनमध्ये पॅक राहतात ते, त्याच्यामुळे असं बाहेर असं विस्कटत नाही आणि न विस्कटल्यामुळे मग ते असे सॉर्टेड राहतात. आता सध्या सामानाला जागा नाही आहे म्हणून मी ते नंतर सोफ्याखालीच ठेवले होते. दुसरं पार्सल आलेलं ते म्हणजे शूज ऑर्गनायझरच आलेलं, पण ते पण मी असे छोटे छोटे वस्तू असतात ना घरात ते ठेवायला आणलेलं असतं. नवीन घर होतं त्याच्यामुळे मी फर्निचरवाल्यांना पण ते बोलवलेलं होतं कोटेशन घ्यायला, पण ऐन पावसामुळे घराला ना थोडा ओलावा आलेला होता. ते फिक्स करण्यासाठी त्या लोकांना पण बोलावलेलं, बट ते म्हणाले की पाऊस गेल्यानंतरच करता येईल म्हणून. हजबंड आणि सासूबाई म्हणाल्या की फर्निचर पाऊस गेल्यानंतरच करूया, म्हणून मला हे इमर्जन्सी बेसिसवर आणावं लागलं. आणि याची पण एक स्टोरी झालेली. मी हे 9 शेल्सचं मागवलेलं, पण ते 9 शेल्सचं येण्याऐवजी 7 शेल्सच आलेलं, तर ते दुसरं आलेलं तर मी हे रिटर्न केलं. तर ते जे 7 शेल्सचं आलेलं होतं ना ते मी नंतर रिटर्न केलं. हे जे आहे ना ते अगदीच टेम्पररी बेसिस आहे, यावर कुठली पण जड वस्तू अशी नाही बसत. हलक्या वस्तू पण बसतात, हलक्या वस्तूच बसतात त्याच्यामध्ये, अगदी हलक्या म्हणजे लाईक कपडे वगैरे. मी माझे कपडे वगैरे कधी ठेवले नाही त्याच्यामध्ये, माझे कपडे थोडेसे वरच पडलेले होते. यावर पण छोटं ठेवलेलं यावर, म्हणजे जसं काय माझं काही पार्सल्स आलेले आहेत ते. प्रेस असते, प्रेस त्याच्यामध्ये ठेवलेली. थोडंसं काहीतरी मेकअपचं सामान आहे की पटकन ते उघडल्यावर मला सापडेल असं, जोपर्यंत फर्निचर होत नाही तोपर्यंत ते टेम्पररी बेसिससाठी असं ठेवलं होतं. थोडं सामान मोकळं झालेला. ऐन पावसाळ्यातच शिफ्टिंग केल्यानं हा स्ट्रगल खूप करावा लागला आम्हाला आणि माझं सामान पण खूप वर पडून होतं, म्हणूनच हे असे जुगाड करावं लागलं. आणि तुम्ही जसं बघताय ना, ओम मला असं मध्ये असे हेल्प आऊट करत होता. त्याला हे लावायला भरपूर मजा येते. तो मला मागच्या ह्याच्यामध्ये पण लावू लागत होतं, पण हे लावायला नाही इतकं डिफिकल्ट होत होतं की त्यानं घुसवायला, इकडून घुसवलं ना की तिकडनं घुसत नव्हतं आणि ते ऐनवेळी घुसून पण गेलं तर ते इकडून निघत होतं. बघा हे असं तुम्ही बघतायत ना, हे बघा इकडनं लावते मी तर तिकडनं निघतं आहे. आणि ओम असं प्रयत्न करतो पण त्याच्याने काही झालं नाही. तो करत होता पण काय नाही, त्याला असं जमत नव्हतं व्यवस्थित. मग मी केलेलं आणि त्याच्यानंतर ते परत निघत होतं, तर ह्यांनी मला थोडी मदत केली. आणि हे जितके पार्सल्स तुम्ही बघतायत ना हे सगळे मला वेगळ्या दिवशी रिसीव्ह केलेले, पण ब्लॉगमध्ये मी एका ब्लॉगमध्ये दाखवते, म्हणजे जेणेकरून सगळेच व्हिडिओज मला ते दाखवता येतील. आणि त्याला एक बाहेरून असा कपडा पण आहे छान, त्याला कवर पण आहे की जेणेकरून त्याचं झाकलं जाईल सामान. हे ना म्हणजे फार काही मला सॅटिस्फॅक्टरी असं वाटलं नाही, अगदीच थोडंसं होतं. थर्ड पार्सल आलेलं ते म्हणजे किचनचे रॅक. ॲक्च्युली इकडचं किचन आहे ना ते जरा लहान आहे म्हणून आम्हाला सामान ठेवायला पॉसिबल होत नव्हतं, म्हणून हे रॅक होतं ते मला जरा पटलेलं, बघितलेलं मी ऑनलाईन, म्हणूनच मी ते ऑर्डर केलेलं. आणि याची क्वालिटी जरा चांगली होती. नंतर आम्ही जे किचनमध्ये ठेवलेलं ते जागेमध्ये बसलेलं आणि छोट्याशा जागेत पण बसलेलं आणि बऱ्यापैकी सामान बसलेलं पण. ह्याच्याकडे पाहून मला ते जुन्या काळचे रॅक लावायचे भिंतीला असायचं नाही का, त्याची आठवण झाली. पण टेम्पररी बेसिससाठी चांगलं होतं. सामान उघड्यावर पडत असेल तर ठीक आहे. आणि सांगू का, माझ्या डोक्यात अशा भरपूर आयडियाज येत असतात की घर सजवावं, इथे असं ठेवावं, तिथे ते करावं, पण अजून थोडं तर पॉसिबल होत नाही आहे कारण याचं सामान नीट लागलेलंच नव्हता. हे रॅक आहे ना लावायला पण मग आम्ही दोघांनी ते पूर्ण केलं. लावायला पण खूप डिफिकल्ट होत होतं, मेहनत पण भरपूर लागत होती.
तर यांनी जरा हात लावून मग आम्ही ते दोघांनी पूर्ण केलं. मी दिवसभर ऑफिसला जायचे आणि आल्यावर मी हे असं लावत बसायचे. मला मुळातच असं पसारा झालेला आवडत नाही, पण शिफ्टिंग केल्यामुळे तसं थोडं उघडंच म्हणून मला सगळ्यांना सांगावं वाटतं की जेव्हा आपण शिफ्टिंग करतो आहे तेव्हा सगळं नीट आधी व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि मगच तिथे या. आधी घराचं आणि मग शिफ्ट करा. थोडं त्रास झालेला चालतो, पण खूप त्रास होण्यापेक्षा ते बरं. आणि हे पार्सल्स येतात तेव्हा त्याचे सगळे पार्ट्स वेगळे असतात, म्हणून आपल्याला कळत नाही की कोणत्या पार्टला काय लावायचं. तर मग हे मला मोबाईलमध्ये दाखवत होते आणि बघत आम्ही ते पूर्ण केलं. आणि जसं सांगितलं, ओमची भरपूर मदत होऊन जाते. त्याच्या वयाच्या मानानं तो बरीच मेहनत करतो, बरीच मला मदत करतो. आणि हे स्क्रू लावायलाच म्हणजे टाईट करायला वेळ निघून गेला बऱ्यापैकी. नंतर ह्यांना ऑफिसचा कॉल आला, त्याच्यामुळे मी स्क्रू ड्रायव्हरने असे ते टाईट करत बसले, स्क्रू टाईट करत बसली. आणि स्क्रू टाईट केल्यानंतर हे जे वरचं दिसतं ना तुम्हाला ताटांचं, त्याची खरं तर मला काही गरज नव्हती, कारण ताटांसाठी वगैरे ट्रॉल्या आम्ही बनवलेल्या होत्या. पण तसं मला सापडतच नव्हतं वरचं खालचे सेक्शन, असे चार एक सेक्शन, असे 4-5 सेक्शन मला सापडलंच नव्हतं. तर त्याच्यामुळे ते घ्यावं लागलं. पण आणि बघितलं तर मी म्हटलं की ठीक आहे, थोडं काहीतरी ताटं वगैरे असतील काही वेळेला जास्तीचे, तर ते मावून जातील असं या उद्देशाने केलं. आणि त्याच्यामध्ये ते इतकं मोठं गॅप होतं ना, त्याच्यामध्ये नंतर ताटं पण मावत नव्हते. पण ओव्हरऑल ठीक आहे, म्हणजे एकदमच काही हलकं-फुलकं नाही आहे की एकदमच काही होणार नाही, असं बऱ्यापैकी आहे सामान. आणि असं करत मी ते पूर्ण केलं. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझं सामान वगैरे मावून गेला होता. तिथे खालती कुकर वगैरे असं छोटं ग्लासेस वगैरे सगळं असं मावून गेलं होतं. आणि हे अधूनमधून येऊन ना माझी अशी चक्कर मारून बघत होते की कुठपर्यंत येतं आहे, कसं येतं आहे. आणि ओम पण मला मदत करतो बघा ते वरती लावण्यामध्ये वगैरे. आणि मी हे असं नंतर घेऊन गेले. हे जे पार्सल आलेलं ते म्हणजे किचनमध्ये छोट्या वस्तू असतात ना, तर ठेवायला आणलेलं हे छोटे ऑर्गनायझर्स. हे मला ऑनलाईन एका वेबसाईटवर दिसलेलं आणि मला पटकन आयडिया आली की हे आपण इथे ठेवू शकतो, म्हणून मग मी हे मागवलेलं. हे दिसायला खूप छान दिसत होतं आणि ऑर्गनाईज करायला तितकंच कठीण. हे छोटं होतं, पण तरी पण ते ऑर्गनाईज करणं डिफिकल्ट गेलं. आणि ह्या अशा वस्तू मागवून खूप काही फरक नाही पडला. घरात पण थोडं सामान होता, तो जरा सेट होऊन गेला. मला या अशा खूप आयडियाज येत असतात की याला आपण असं करावं, तिथे तसं करावं, बट प्रत्येक वेळी ते होईलच असं नाही, कारण थोडी किचनमध्ये जागा कमी होती, म्हणून थोडं असं जुगाड करावा लागला. आणि टिटवाळाला कसं असायचं की थोडं ह्याच्यापेक्षा मोठं होतं, डबल किचन होतं, त्याच्यामुळे इकडे काही सामान ठेवलं जायचं, तिकडे काही सामान ठेवलं जायचं. आणि इथे काय आहे की इथे एकच किचन आहे, म्हणजे एकच किचनचा ओटा आहे, त्याच्यामुळे बरंच कमी सामान इथे मावतो. एक माणूस आला की दुसरा माणसाला म्हणजे फार तिथे अडचण होऊन जाते. म्हणून असं तेल वगैरे काही असतं ना आपलं, छोटं असतं मिठाचा डब्बा वगैरे असं ठेवायला ते हे. आणि सोबत आणखीन एक होतं ते असं आणलेलं, ते पोळ्यांचा डब्बा किंवा मसाल्याचा डब्बा असं करायला आणलं होतं मी. हे ना एक जे स्टँड आहे ते एकीकडून लावत होतं, ते दुसरीकडून निघत होतच नव्हतं, असं व्यवस्थित बसतच नव्हतं. मग शेवटी यांनी मला थोडंसं हेल्पआउट केली आणि फोटोमध्ये दाखवून हे असं ठेवायचं आहे, ते तसं ठेवायचं आहे, असं करून आम्ही ते जॉईन केलं. आणि जॉईन करता ते थोडंसं एक वायर जी होती, एक शेवटचं जे रॉड होता तो ब्रेक झालाच. असंच होतं ते नेहमी, आपण जेव्हा एखादी गोष्ट आहे ना करायला जातो पण ते काही होत नाही, असं खूप डिफिकल्ट जातात काही गोष्टी करायला. आणि फायनली एवढ्या प्रयत्नांनंतर ते असं फायनली सेट झालं आहे बघा. हे मला दाखवत आहे तसं मोबाईलमध्ये दाखवत आहे की हे असं सेट करायचं होतं, खाली हे ठेवायचं होतं, वर ते ठेवायचं होतं. मग आम्ही ते तसं सेट केलं, पण तरी पण ते असं मोडत होतं, घडत होतं. आम्ही यूट्यूबवर पाहत होतो आणि करत चाललेलो होतो. आणि ह्याच्यावर असं बराच असं सामान म्हणजे थोडंसं मोकळं झालं त्याच्यात. आणि हे सगळ्यात शेवटचे पार्सल आलं होतं ते म्हणजे वुडन वॉर्डरोब. ते पण मी फक्त माझे डेली वेअरचे कपडे आहेत ना ते ठेवण्यासाठी आणलेलं. त्याचं पॅकिंग खूपच मस्त केलेलं होतं. आणि हे काढताना ओम मध्ये येत होता, सायकल खेळत होता आणि थोडं हेल्पिंग हँड्स पण देत होता. नंतर ॲक्च्युली ना आमचं असं ठरलेलं की आधी आहे ना घरात एंट्री करण्याआधी आम्ही सगळं नीट व्यवस्थित सेट करावं आणि मग नंतर इथे यावं, छान पूजा करावी, एक सेलिब्रेशन व्हावं. आणि ते इंस्टाग्रामवर दाखवतात ना अगदी तसं, पण सिच्युएशन अशा आल्यात की चेंज झालेलं सगळं. म्हणून ना नंतर वाटलं की कुठलीच गोष्ट अशी खूप आधीपासून प्लॅन करून ठेवू नये. प्लॅन करून ठेवलं की बऱ्याचदा एकतर
तर त्या पूर्ण होतातच असं नाही. आता थोडं खूप डिफिकल्ट झालेलं आहे ॲडजस्ट व्हायला या गोष्टी. या छोट्या कपाटामुळे एक बॅग होती ती जरा रिकामी झाली. ह्या रॅकमुळे ना थोडंसं कुठेतरी माझे जे कपडे वगैरे होते डेली वेअरचे ते थोडेसे ह्याच्यावरती मावून गेले आणि एक बॅग रिकामी झाली. आणि ओम बघा, ओम त्याच्या भोवती फिरत होता. ते लाकडी होतं, खरं तर लाकडी पण नव्हतं, ते बांबूचं होतं आणि बांबू असं चिकटवलेले होते एकमेकांना. ते खरं तर डेकोरेशनचं होतं, मी बघितलेलं होतं ऑनलाईन. ते डेकोरेशनचं होतं, म्हणजे असं त्याच्यावरती छोटी कुंडी वगैरे असं काय नाही ठेवायचं होतं. पण ते काही आम्हाला डेकोरेशनसाठी न वापरता मी ते कपड्यांनाच ठेवलं. आणि एक आहे ना कडी तिथून तुटलेली दिसली. आता ओम हे जे दाखवलं ना तर तिथून ती तुटलेली दिसली, पण ती नंतर मग चिकटवता आली आम्हाला. नंतर आम्ही ते चिकटवण्याचा प्रयत्न केला आणि हे नंतर मी ठेवून दिली. जसं आमचं फर्निचर होईल ना तशा थोड्याशा ज्या गोष्टी होतील